ओझ? कम अगेन? हो, हे मूल माझ्यासाठी ओझच आहे विक्रांत. तुझ्यासाठी कदाचित हे ओझ असेल, पण हेच ओझ ह्या वेदना मिळाव्यात म्हणून वर्षानुवर्ष देवाकडे नवस मागणाऱ्यांना विचार, काय असतं मूल? निपुत्रिक जगण्याचं दुःख जिने भोगलंय ना, तिला विचार, काय असतं मूल? इतक्या सगळ्या कष्टांनंतर, इतक्या सगळ्या वेदना सहन करून जन्माला आलेल्या बाळाला पहिला श्वास घेताना बघणाऱ्या आईला विचार, काय असतं मूल? लग्नाच्या 12-12 वर्षांनंतर सुद्धा आशाळभूत नजरेने डॉक्टरच्या चेहऱ्याकडे बघत, गुड न्यूज आहे का असं विचारणाऱ्यांना विचार, काय असतं मूल? आणि जन्माला आल्यानंतर या जगात त्या बाळाला सगळ्यात पहिल्यांदा स्पर्श करणाऱ्या डॉक्टरला विचार, काय असतं मूल? पण ह्यातलं तुला काहीही कळणार नाही, कारण त्याआधी जगणं म्हणजे काय एवढं जरी तुला कळलं ना तरी खूप आहे. तुला वाटत असेल की हे मी सगळं माझ्या तत्वांसाठी करतोय, तर ते तसं नाहीये. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, ह्या सगळ्यात त्या बाळाच्या जीवाबरोबर तुझ्याही जीवाला धोका आहे आणि माझ्यासाठी त्याच्याबरोबर तुझाही जीव तितकाच महत्वाचा आहे. कारण तुझ्या आजी आजोबांना लग्नात मी तसं वचन दिलंय की तुझी काळजी घेईन म्हणून. या जगात येण्याआधीच बाळावर गर्भसंस्कार करणाऱ्या बायका कुठे आणि तू कुठे? नाहीये मी तशी. कसं जगायचं नाही मला शिकायचंच नाहीये. मरायला निघाले होते ना मी, तू वाचवलंस मला. का वाचवलंस विक्रांत? वाचवायला तू मरायला चाललीच कुठे होतीस? वाचली तर तू तशीही असतीच, कारण झोपेच्या 2 गोळ्यांनी जगात कुणीही मरत नाही मोनिका. तुला फक्त तमाशा करायचा होता, जो तू केलास सक्सेसफुली, आणि मला फक्त त्या बाळाला सुखरूप ठेवायचं होतं, जे मी ठेवलं. गुड नाईट. आणि हो, या खोलीत असे भ्याड प्रयत्न तू पुन्हा करू शकणार नाहीस, त्याची पूर्ण खबरदारी मी घेतलीये. येऊ का? आता यावेळी काय बादलं तुला? तुझाच निलाजरीपणा? काय ग, खरंच झोप बीप लागली की काय? आयर्न, कॅल्शियम, फॉलिक ऍसिड. आयलस, विक्रांत किती काळजी घेतो तुझ्या बाळाची. मला वाटलंच होतं
फूड पॉयझनिंग वगैरे काही नाही. उगाच ग्लानीत असल्याचं नाटक करू नकोस. तिचे आणखीन किती तमाशे विक्रांत सहन करणार आहे देव जाणे. आजही त्यांनी तुझीच बाजू घेतली या सगळ्यांसमोर खोटं बोलून. ते बाकीच्यांच्या डोळ्यांवरची झोप उडवून तुला बरी शांत झोप लागते ग. काय झालं वंस? काय म्हणते ती? ती काय म्हणणार म्हणजे म्हणजे डोळा लागला होता तिचा. हो का? मग आता तिला म्हणावं चांगली विश्रांती घे. हो. वंस, हं? आई म्हणाल्या होत्या की तुम्ही आल्यावर त्यांना बोलव म्हणून. काही माहिती नाही. आई, आई वंस आल्यात. येते ग बाई, येत. आलीस का निर्मले? होय. का बरी आहेस ना तू? बरी बरी. नाही असू. अरे देवा. बरं, मला आता सांग, तुझं निदान काय येते? विक्रांतने सांगितलं तेच. म्हणजे काय आहे? नानू मामा, फूड पॉयझनिंग असं सांगितलंय ना विक्रांतने. अरे मग तेच आहे. फारच नाजूक दिसते हो ही. हे घरातलं चांगलं सुकराज जेवून हिला फूड पॉयझनिंग झालं म्हणून. नान्या, तू जगातलं सगळं पचवतो म्हणून लोकांना बोलू नको, कळलं ना? तिने कसलं तरी टेन्शन नक्की घेतलेलं आहे. आल्यापासून बघतोय तिची प्रकृतीच बिघडलेली आहे. आपल्यालाच टेन्शन दिले तिने. म्हणजे अहो, असं कोड्यात काय बोलताय? काय झालं काय? बालकी, तू उगीच एवढं टेन्शन घेऊ नको. त्या मोनिकाच्या नादाने तू पडायची आडवी. अलका वहिनी, मोनिकाने आज तरी लिंबू सरबत प्यायलं का? नाही ग. काय चाललंय या मुलीचं? कालपासून नको नको म्हणते सगळ्या गोष्टी. मी काय म्हणतो माही, तूच का नाही देत एखादं औषध तुझ्या वाटव्यातलं? माझ्या नातवावर पूर्ण विश्वास आहे. अरे निर्मले, मला सांग, आपण तिच्या सगळ्या टेस्ट करून घेऊया का? हा, हेच म्हणतोय ना मी. करायला काही हरकत नाहीये, पण विक्रांत म्हणत असेल टेस्ट नको तर नको ना. आता मोनिकाची केस तोच सगळी हँडल करतोय ना, त्यामुळे त्याला जास्त माहिती आहे. ठीक आहे, तू म्हणते तस. गीता, मला वाटतं आपण पालक सूप बनवून टाकूया. नाही म्हणजे ती उठली की तिला भूक लागलेली असेल ना, लगेच देता येईल. चालेल. वंस, तुम्ही पण थांबा बरं का, तुम्हालाही आणते. नको नको नको, तू कर तिच्यासाठीच. चल ग. अलका, सापडले का? नाही हो. नाही. हा, रस्त्यापर्यंत बघून आलो, परत फोन लाव. अरे फोन बंद आहे तिचा. थांब जरा, विक्रांतला लावलाय फोन. अरे आजकालच्या मुलींविषयी आपण पाहतो, ऐकतो, अशा असतात ना एक एक. नान्या,